ने मला दिली की फिलिप्पी पत्रामधून अ, या वचनांचा आपण अभ्यास करू शकू आणि अ, परमेश्वराचं गौरव यातून आपण करूया. God and the church gave me this opportunity, and we are going to learn this beautiful letter together. Yes. पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये आपण फिलिप्पी जे 4 अध्याय आहेत त्याच्यातून उलगडा आणि बोध घेणार आहोत. We are going to learn from these 4 chapters, upcoming months. आणि आज याची सुरुवात करत असताना खरोखर आनंद वाटतो आणि परमेश्वराला मी धन्यवाद देतो की याच्या सुरुवातीला जो बोध आहे, जो परिचय आहे, तो कशा प्रकारे माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी तो आशीर्वादाचा आहे, हे पाहण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिली आहे. And this is my opportunity and the privilege of every one of us to see the blessings in the introduction. आजच्या या उपदेशामध्ये आपण फिलिप्पी पत्राचा थोडक्यात परिचय आपण पाहणार आहोत. We are going to learn from the introduction. आणि जो संदर्भ आपण प्रेषितांच्या कृत्यांमधून वाचला 16व्या अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये फिलिप्पी जे लोक होतं, जे ठिकाण होतं, त्या ठिकाणची जी मंडळी होती त्यांची सुरुवात कशा प्रकारे झाली ते आपल्याला पाहायला मिळते. From Acts we learn how the church began. आणि आज या परिचयामध्ये आपण फिलिप्पी हे जे ठिकाण होतं ते कशा प्रकारचं होतं, त्या ठिकाणची परिस्थिती काय होती, धार्मिक, राजकीय आणि लोकसंख्या कशा प्रकारची होती ते आपण पाहणार आहोत. The basic facts about the city of Philippi we are going to learn about the geography, history, the people and the customs. पौल आणि फिलिप या मंडळीचा जो संबंध होता, त्यांचं नातं कशा प्रकारे होतं आणि त्यांचा संपर्क कशा प्रकारे आला ते देखील आपण या परिचयामध्ये पाहूया. We are going to learn how Paul was introduced to the church and what kind of relation he had with the church. पौलाने तुरुंगामध्ये असताना, बंदिवासात असताना मंडळांना 4 पत्रे लिहिली. त्याच्यापैकी फिलिप्पी पत्र हे एक पत्र आहे. This comes in the category of the prison epistles. He wrote 4 prison epistles. आणि त्याच्यामध्ये फिलिप्पी पत्र, इफिस पत्र, कलसे पत्र आणि फिलेमोन हे 4 पत्र पौलाने बंदिवासातून लिहिली. Ephesians, Philippians, Colossians and Philemon, these 4 letters are called prison epistles because they are written by Paul while he was in the prison. आणि प्रेषित 28 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रोमी सत्तेच्या तुरुंगवासात असताना पौल 2 वर्ष त्यांच्या तुरुंगात मध्ये होता. त्या तुरुंगामध्ये असताना त्याने इसवी सन 61 आणि 62, 60 ते 62 या काळामध्ये त्यांनी ही पत्रे लिहिली. Apostle Paul wrote these letters in the period of 61 and 62 AD. आणि त्याचा सहकारी, त्याचा सहप्रवासी लूक याने त्याच्या प्रेषितांची जी कृत्य आहे या पुस्तकामध्ये त्याचा प्रवास आणि त्याची सेवा याचा तपशील त्यांनी नमूद केलेला आहे. Apostle Paul's companion, Dr. Luke, he has given details about Apostle Paul's ministry and travel in the book of Acts. आणि या वचनाचा उलगडा समजण्यासाठी फिलिप्पी पत्र जे आहे तिथली पार्श्वभूमी किंवा ते शहर, ते ठिकाण कशा प्रकारचं होतं हे समजून घेणे गरजेचं आहे. In order to understand the book, we need to know what kind of people and the city that was. आणि प्राचीन युरोप खंडामध्ये मासेदोनिया नावाचं हे प्रांत होतं, त्याच्यामध्ये फिलिप्पी हे एक ठिकाण आहे. In ancient Europe, Macedonia is a city. आणि फिलिप्पी हे जे आहे ते एक महत्त्वाचं शहर आहे. आशिया आणि युरोप या खंडाला जोडणाऱ्या प्राचीन मार्गावरती ते वसलेलं होतं. And this city is situated on the highway that connects the two regions. आणि त्याच्या जवळ 13 किलोमीटर अंतरावरती निकापोलिस नावाचं बंदर होतं. And 13 kilometers away, the Nicopolis was situated from Philippians. आणि Philippi. त्या काळामध्ये इतर दळणवळणाची खूप साधने नव्हती, त्याच्यामुळे समुद्र मार्गानेच प्रवास होत होता. आणि म्हणून जे बंदराच्या जवळ असणारे जे शहर किंवा ठिकाण लोकवस्ती आहे त्याला महत्त्व होतं. There were no means of travel, many means of travel those days, and the people had
or the region had a significant importance when it is situated at the beach or at the bay. त्याच प्रकारे अभ्यासकांच्या माहितीनुसार आपल्याला हे समजतं की या भागामध्ये त्या पट्ट्यामध्ये सोन्याच्या खाणी देखील होत्या. And according to the scholars, they tell that there were gold mines in that region. आणि इसवी सन पूर्व 168 मध्ये अलेक्झांडर जो ग्रेट आहे त्याचा बाप फिलिपई 2 याने हे शहर काबीज केलं आणि त्याला त्या शहराला स्वतःचं नाव दिलं. Alexander the Great's father, Philip II, has captured the city and he gave his name to the city. आणि रोमी जी सत्ता होती, साम्राज्य होतं, त्यांनी निवृत्त लष्करी सैनिकांना वसाहतीसाठी तिथली जागा बहाल केली होती. It served as a colony for retired Roman military veterans. आणि म्हणून त्या ठिकाणी मिक्स अशा प्रकारची लोकसंख्या पाहायला मिळते, वस्ती पाहायला मिळते, ज्या ठिकाणी लॅटिन भाषेचे लोक होते आणि ग्रीक भाषे बोलणारे देखील लोक होते. We see that in this city, the mixed crowd they situated the Latin speaking people as well as the Greek speaking people. आणि रोमी साम्राज्य त्या ठिकाणी वाढत असल्यामुळं 40% रहिवासी जे होते ते रोमी नागरिक होते. 40% people were Roman citizens. आणि 60% रहिवासी जे होते ते इतर नागरिकत्वाचे ग्रीक भाषा बोलणारे लोक होते. And 60% people were of different kind. They were speaking Greek language. आणि अतिशय कमी अल्पसंख्या जी होती ती यहुदी लोकांची होती. And very few people or the small amount of people were Jews. आणि त्याच्यामुळं कमी लोकसंख्या कमी लोक असल्यामुळे त्या भागामध्ये कुठेही प्रार्थनेचं सभास्थान नव्हतं. Because Jews were few or less people, that's why there was no synagogue in that area. आणि प्रेषित 16 जे आपण वाचलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं की शब्बात दिवशी काही स्त्रिया नदीच्या किनारी प्रार्थनेसाठी ते एकत्र जमले होते, कारण त्यांना त्या ठिकाणी सभास्थान नव्हतं, म्हणून ते नदीच्या किनारी त्या ठिकाणी जमले. Because there was no synagogue, the women they used to get together to worship the Lord at the river. त्याच प्रकारे ते जे लोक होते त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती, कमी प्रमाणामध्ये शेती करणं, मजुरीने शेती करणं, त्याच प्रकारे गुलामी करणं आणि जे मालक आहेत किंवा धनी आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सेवा पुरवणं हे त्यांचा मुख्य व्यवसाय किंवा काम होतं. And the major business of those people was they were farmers as well as they were slaves. आणि राजकीय दृष्टीने रोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली फिलिपई होतं. Pardon? राजकीय दृष्टीने रोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली हे शहर होतं. Yeah, the city was under the Roman emperors. आणि त्यामुळे सर्व प्रकारे रोमी कायद्यानुसार त्या भागाचं शासन चालत असे. And according to the Roman rule, they were administrating the city. आता त्या ठिकाणी जे लोक होते त्यांची धार्मिक पार्श्वभूमी आपण पाहूया, ते कशा प्रकारे विश्वासणारे किंवा ते उपासक होते ते आपण पाहूया. Let's see the religious context or the religious background of the people. अभ्यासकांच्या माहितीनुसार आपल्याला हे कळतं की ते जे लोक होते अनेक प्रकारचे देवांची भक्ती करणारे, उपासना करणारे होते. These people were polytheists. आणि ते रोमी सम्राटांची सुद्धा आणि त्या काळच्या राजांची जे सत्तेमध्ये आहेत त्यांची सुद्धा भक्ती करणारे लोक होते. They were emperor worshippers. आणि त्याच्यामुळे जो कैसर अगस्तुस होता, तिबेरियन होता, न्यूरो होता, त्या सगळ्यांची ते उपासना करत होते. They were worshipping Augustus, Tiberius as well as Nero. आणि हे सर्व जे सम्राट होते ते सुद्धा स्वतःला देव म्हणत होते आणि त्यांची सत्ता सर्वत्र असावी आणि लोक जे आहेत त्यांना माझ्याद्वारेच मी शांती देईल अशा प्रकारचे ते लोकांना आश्वासन द्यायचे. And in order to spread their reign, they used to influence the people and promise the peace under their reign. आणि म्हणून स्वतःच्या नावाचा प्रसार करण्यासाठी ते शहरांना स्वतःची नावं देत असत. In order to influence the people, they were giving the names of themselves to the cities. आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस ते
युद्ध जिंकत असत त्यावेळेस ते त्या शहरामध्ये त्या भागामध्ये स्वतःचं स्मारक ते उभारत असत. And whenever they used to win the war, they used to erect the monument of their name. आणि अशा प्रकारे फिलिपई जे आहे तो त्याची लोकसंख्या, तिथं राहणारे लोक कसे होते, त्यांचा व्यवसाय काय होता, त्यांची पार्श्वभूमी काय होती हे आपण पाहिलं. This is the brief introduction or the background of the people who lived there. आता पौल आणि फिलिपई यांचा संबंध कसा होता किंवा तिथे मंडळीची कशा प्रकारे स्थापना झाली ते आपण प्रेषित 16 मध्ये काही गोष्टी आपण वाचल्या. Acts chapter 16, in that passage we learn how the church was established. आणि देवाने आपण पाहतो की पौलाला मासेदोनियात जाण्यासाठी दृष्टांत दिला. God gave the vision to Apostle Paul to go to Macedonia. आणि त्या दृष्टांतामुळे त्याला हे समजलं की देव त्या विदेशी लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी पाचारण करत आहे हे त्याला समजलं. By that vision, he understood that God is calling him to preach the gospel to the Gentiles. पौल आणि सिला फिलिपई या ठिकाणी काही दिवस राहिले. Paul and Silas, they lived in Philippi some days. आणि त्यासोबत त्यांचा साथीदार तिमोथी देखील त्यांचा साथीदार होता. Apostle Timothy was also companion of them. आणि आपण त्या घटना पाहतो त्यावेळेस आपल्याला समजतं की शब्बात दिवशी पौलाने लुदिया नावाच्या बाईला सुवार्ता सांगितली. On Sabbath, Apostle Paul gave gospel to Lydia. तिने विश्वास ठेवला आणि तिचा आणि तिच्या लोकांचा, घरातील लोकांचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. And we understand that she believed and her household was also baptized. दुसरी घटना त्या प्रेषित 16 मध्ये आपण पाहतो की पुढे गेल्यानंतर काही दिवसांनी पौलाने एका भूतग्रस्त मुलीची सुटका केली. We also understand that Paul and Silas, they delivered a demon possessed girl. आणि त्याचा परिणाम असा झाला की ती जी भूतग्रस्त मुलगी होती तिचा जो धनी होता त्याने त्याच्यावरती खोटे आरोप लावले, कारण त्याच्या पैसा मिळण्याचं जे साधन होतं ते संपल्यामुळे त्याने आरोप लावले आणि न्यायाधीशासमोर त्याला नेलं. त्याला छड्यांचा मार देण्यात आला आणि त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. We learn that the owner of that demon possessed girl, he slandered or accused Apostle Paul, and by crookedness he put Apostle Paul and Silas in the prison. मग तिसरी घटना आपण पाहतो की तुरुंगामध्ये असताना पौल आणि सिला रात्री प्रार्थना आणि उपासना करत असताना मध्यरात्री भूमिकंप झाला. तुरुंगाचे दरवाजे उघडले, परंतु त्यावेळेस पौल आणि सिला यांना संधी असताना सुद्धा ते त्या तुरुंगामधून पळून गेले नाहीत. Apostle Paul and Silas were in the prison and they were worshiping, and the earthquake occurred there, and they had opportunity to escape the prison, but they stayed there. आणि जो तुरुंगाचा नायक होता तो अतिशय भयभीत झाला आणि त्याला कारण तो रोमी साम्राज्याचा अधिकारी तो होता आणि अशा प्रकारची घटना त्याचे जे कैदी आहेत ते पळून जाणं हे त्याच्यासाठी फारच धोक्याचं होतं. And the jailer of that prison was afraid, and it could have given a bad reputation to him. That is the reason he was very much anxious. परंतु हे दोघंही पळून गेले नाही हे पाहून त्या नायकाने त्याच्या अंतःकरणामध्ये देवाने कार्य केलं आणि त्याने देखील पौल आणि सिला यांच्याकडून सुवार्ता ऐकून घेतली, ती समजून घेतली आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला. And in the prison, the jailer met Paul and Silas, and he received the gospel from them. आणि हे दुसरं घराणं, पहिलं घराणं लुदिया आणि तिच्या घरातले लोक त्यांनी विश्वास ठेवला. आता हे दुसरं घराणं तुरुंगाचा नायक आणि त्याच्या घरातील लोक सुद्धा त्यांनी सुद्धा विश्वास ठेवला आणि पुढे जाऊन त्यांनी देखील बाप्तिस्मा घेतला. So this is the second house. Jailer and his household believed in the Lord and they were baptized. आणि आपण पाहतो की अशा प्रकारे पौल, सिला, तिमोथी त्या भागामध्ये असताना लिदिया, तुरुंगाचा नायक आणि हे जे छोटे घराणे होते त्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी मंडळीची स्थापना झाली. The jailer of the prison, Lydia, and few others, they believed in the Lord, and in that way the church began there. आणि अशा प्रकारे देवाने पुढे जाऊन या छोट्याशा मंडळीला आशीर्वादित केलं, फलद्रूप केलं आणि त्यांची आत्मिकरित्या आणि संख्येने देखील वाढ झालेली आपण पत्रांमधून पाहतो. God blessed this little flock, and
expanded the work there. आणि पौलाने या लोकांना सुवार्थ सांगितल्यामुळे त्या लोकांचा पौलाशी खूप चांगला संबंध होता. त्यांच्याशी पौलाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. त्याच्या सेवा कार्यामध्ये देखील ते सहभागी होते. त्याला पाठिंबा त्यांनी दिला. We learn that Apostle Paul, he had very good relationship with this church, with these people, because he is the one who gave gospel to them, and those people, they supported, prayed and loved him. आणि फिलिप्पी 4:18 मध्ये आपण पाहतो की मंडळीने एपफ्रदित नावाचा जो विश्वासणारा आहे, फिलिप्पी येथील मंडळीचा विश्वासणारा आहे, त्याला पौलाची भेट घेण्यासाठी त्यांनी पाठवलं आणि त्यासोबत पौलाला त्यांनी आर्थिक मदत सुद्धा त्या एपफ्रदित या सेवकाकडून पाठवली. We learn that one of the servants named Epaphroditus was sent to Apostle Paul to help him financially. आणि अशा प्रकारे पौलाच्या सेवा कार्यामध्ये तो तुरुंगात असताना, तो प्रवास असताना फिलिप्पी येथील छोटीशी मंडळी जी आहेत त्यांनी पौलाला साथ दिली, पौलाला त्यांनी उत्तेजन दिलं आणि पौलाला त्यांनी सर्व प्रकारचा पाठिंबा दिला. We learn that this small church helped Apostle Paul while he was doing his missionary journeys and traveling and sowing the seed of the kingdom. आणि मग याच कारणामुळे आपल्याला सुवार्थ सांगणाऱ्या या प्रेषितांशी पौलाशी या मंडळीचा खूप चांगला संबंध होता. त्याच्यावरती प्रीती त्यांची होती. Therefore, because of such kind of work, they had very loving relationship with Apostle Paul. आणि हे जे फिलिप्पी करास पत्र आहे ते पौलाने त्याला एपफ्रदित या सेवकाकडून मंडळीने पाठवली जी मदत होती, त्या मदतीसाठी आभार मानण्यासाठी पौल फिलिप्पी करास हे पत्र लिहित आहे. Because the church sent financial help to Apostle Paul by the hands of Epaphroditus, and Apostle Paul is writing this letter as a thank you letter to them. आणि ज्यावेळेस एपफ्रदित त्याला भेटायला येतो त्याच्यानंतर पौल या मंडळीला त्याच्या हातीच पुन्हा पत्र पाठवतो. And when Epaphroditus he came to meet Apostle Paul, he wrote a letter and sent that letter in his hand to the church. आता सुरुवात करत असताना फिलिप्पी करास पत्र कशा प्रकारचं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्याची रचना काय आहे, त्याचा मुख्य विषय काय आहे, ही दुसरी गोष्ट आपण पाहूया. The second thing we learn that what is the theme and the structure of the book. या पत्राला आनंददायी पत्र म्हणतात. This letter is also called the letter of joy. कारण या पत्राचा मुख्य विषय तोच आहे की हा ख्रिस्तामध्ये विश्वासणाऱ्याला मिळालेला आनंद हा या मुख्य विषय आहे या पत्राचा आहे. This is joy in Christ is the main theme of the letter. आणि हे पत्र सुंदर रीतीने हे दाखवतं की आनंदाचा थेट संबंध देवाशी, ज्या व्यक्तींचा, ज्या विश्वासणाऱ्यांचा देवाशी संबंध आहे त्यांनाच हा आनंद प्राप्त होतो, त्यांनाच हा आनंद आशेमध्ये टिकवून ठेवतो. हे सुंदर प्रकारे हे पत्र आपल्याला दाखवतं. We learn that the joy about which Apostle Paul is speaking, that joy comes from God himself because they have relationship with him, and along with that they have the hope also. आणि पत्राचं स्वरूप जर आपण पाहिलं तर इतर पत्रांप्रमाणेच या पत्रामध्ये देखील सुरुवातीला पौल अभिवादन करतो, त्याच्यानंतर तो मुख्य विषयामध्ये प्रवेश करतो आणि नंतर शेवटचा काही भाग आहे त्याच्यामध्ये तो शेवटचा निरोप आणि बोध मंडळीला देतो. We learn the structure of Apostle Paul's letter. First the salutation comes, and then the main theme or the main topic he covers, and at the end he concludes with the exhortation. आणि फिलिप्पी 1:27 मध्ये आपण वाचूया की त्या ठिकाणी पौल म्हणतो, सांगावायचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्या संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एका जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एक चित्ताने स्थिर राहता. Only let your manner of life be worthy of the gospel of Christ, so that whether I come and see you or I am absent, I may hear of you that you are standing firm in one spirit, with one mind, striving side by side for the faith of the gospel. आणि या ठिकाणी पौल मुख्यतः बोध करत असताना फिलिप्पी करास पत्राला मंडळीला असं सांगत आहे की मंडळीचं ऐक्य राखणं, सुवार्तेची जी शुद्धता आहे ती राखणं, ती अबाधित ठेवणं हे गरजेचं आहे.
Apostle Paul is exhorting that the church should keep the purity of the gospel and unity among them. आणि मंडळीला ज्यावेळेस छळातून आणि विरोधातून जावं लागतं त्या परिस्थितीत देखील ख्रिस्तामध्ये असणारा आनंद जो आहे तो आम्हाला आशेमध्ये टिकवून ठेवतो. While going through the persecution, the joy in Christ gives us hope. फिलिप्पी येथील मंडळीला या पत्रात पौल अनेकदा उत्तेजन देतो की ख्रिस्तामधील ऐक्याचा पाठपुरावा त्यांनी करावा, ज्याच्याकरता त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. And Apostle Paul is encouraging the church to focus the unity that is from the Spirit. पाखंडी शिक्षण आणि पाखंडी शिक्षण देणारे शिक्षक यांचा विरोध मंडळीने करावा आणि सुवार्तेची सत्यता मंडळीने गाजवावी. Apostle Paul, he is exhorting them to fight the heretical teachings and keep the church pure. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्या पवित्र जीवनामधून मंडळीला नम्रतेचा आणि पवित्र जीवनाचा सर्वोत्तम कित्ता असा परमेश्वराने आपल्यासाठी दिलेला आहे. From chapter 2, we learn that he is giving the perfect example of Lord Jesus Christ. तिमोथेय, एपफ्रोदित आणि इतर विश्वासू सेवकांनी ख्रिस्ताच्या नम्रतेचं अनुकरण करून मंडळीला एक कित्ता दिलेला आहे. Epaphroditus, Timothy gave very good example to the church. आणि आनंद आणि उपकार स्तुती याच्याबद्दल सांगत असताना पौलाच्या द्वारे देव मंडळीला हे दाखवत आहे की जगातील कुटील आणि विपरीत पिढीपासून जे निवडलेले आहेत, जे कृपेने तारलेले आहेत, ते सर्व ख्रिस्तामध्ये सर्वदा सर्व परिस्थितीमध्ये आनंदित आहेत. And Apostle Paul, he was showing to the church that they were saved and they were chosen and delivered from the perverse generation, and they should be happy and joyful in Christ Jesus. आणि त्यांना ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताद्वारेच उपकार स्तुती करण्याचं सदैव कारण आहे. And therefore they have a reason to give thanks to the Lord through Lord Jesus Christ. कारण विश्वासणारे जे आहेत ते त्यांना देवाचं नीतिमत्व ख्रिस्ताद्वारे प्राप्त झालेलं आहे. ख्रिस्ताच्या मरणाशी आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी ते आता एकरूप झालेले आहेत. The Lord has given the righteousness of Lord Jesus Christ to the believers, and they are united with Lord Jesus Christ with his death and life. ख्रिस्तामध्ये त्यांना प्राप्त झालेले जी शांती आहे, जो आनंद आहे, तो कधीही भंग पावणार नाही. परिस्थिती जरी छळाची असेल, विरोधाची असेल, निराशेची असेल, तरीही त्यांना ख्रिस्तामध्ये जी शांती आणि जो आनंद प्राप्त झालेला आहे तो कधीही भंग पावणार नाही. The peace and the joy that they have in Lord Jesus Christ, that will not be snatched from them in any situation. या पत्राची सुरुवात करत असताना पहिल्या 2 वचनं आपण वाचूया आणि त्याच्यावरती मनन करूया. First 2 verses we are reading this afternoon, and we are going to meditate on them. वचन 1 मध्ये सुरुवात करत असताना पौल म्हणतो, फिलिप्पी येथील अध्यक्ष व सेवक यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमोथेय यांच्याकडून. Paul and Timothy, servants of Christ Jesus, to all the saints in Christ Jesus who are at Philippi, with the overseer and deacons. देव आपला बाप व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. Grace to you and peace from our Father and the Lord Jesus Christ. पहिल्याच वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पौल एकटा हे पत्र लिहित नाहीये किंवा तो स्वतःचाच केवळ उल्लेख करत नाही, तो त्या ठिकाणी तिमोथेला सुद्धा घेऊन त्यांच्याशी तो बोलत आहे. कारण तिमोथेय देखील त्या मंडळीच्या स्थापनेच्या वेळेस त्या ठिकाणी हजर होता. Apostle Paul, he is not just mentioning his name, but he is mentioning Timothy's name and other servants' name, because Timothy was present while the church was being established. तिमोथेयाशी त्याचं अतिशय जवळचं नातं होतं. अनेक ठिकाणी तो त्याच्याबद्दल बोलत असताना तिमोथी जो आहे तो विश्वासू सेवक आहे, तो माझा बंधू आहे, तो ख्रिस्तामध्ये माझं लेकरू आहे, तो माझा सहकारी आहे, अशा प्रकारे त्यांनी तिमोथेसाठी शब्द वापरलेले आहेत. Apostle Paul, he appreciates Timothy by using different titles to him: my son, my co-laborer, and servant.
आणि अशा प्रकारे आपण पाहतो की पौल जरी विश्वासामध्ये सेवेमध्ये ज्येष्ठ होता तरी देखील जो अतिशय कनिष्ठ किंवा ज्याला त्याने विश्वासाची सुवार्ता दिली त्याला तो कमी लेखत नाही, तर त्याला देखील घेऊन तो सन्मानास पात्र असं ठरवून तो मंडळीशी बोलत आहे. Although Timothy was very young and junior in the ministry, still he is giving him the right place or praises to him. आणि त्याचबरोबर आपण तिमोथ्याशी देखील तिमोथ्याबद्दल देखील आपण पाहू शकतो की त्याने देखील पौलाला सर्व ठिकाणी साथ दिली, त्याच्यासोबत प्रवास केले, त्याच्यासोबत त्याने विश्वासूपणे कार्य केलं, सुवार्तेचा प्रसार केला आणि त्याचा पौलाशी खूप चांगला आणि जवळचा असा संबंध होता. We also learn about Timothy that he traveled with Apostle Paul, he helped him, and he had affectionate relation with Apostle Paul. आणि म्हणून पौल जो आहे तो तिमोथ्याकडे पाहताना एक मौल्यवान देणगी म्हणून पाहत आहे, कारण देवाने ख्रिस्ताद्वारे सुवार्तेद्वारे त्याला माझ्या जीवनाशी जोडलेला आहे. And Apostle Paul, he is considering Timothy as the gift from God. आणि पौल नेहमी त्याच्या जीवनासाठी देखील कृतज्ञतेने परमेश्वराची उपकारस्तुती करतो. And Paul is giving thanks to the Lord for the life of Timothy. आणि आपल्याला पौल आणि तिमोथ्यांच्या नात्यामधून हे शिकायला मिळतं की आपण ख्रिस्ताशी संयुक्त झाल्यामुळे देवाच्या कुटुंबातील जे विश्वासू बंधू आणि भगिनी आहेत ते आपल्याला ख्रिस्तामध्ये लाभलेले आहे. And the fact we learn here that because we are united with Lord Jesus Christ, we are connected or united to other brothers and sisters. आम्ही देवाची उपकारस्तुती केली पाहिजे अशा बंधू आणि भगिनीसाठी ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवलेला आहे आणि जे आमच्या सोबत आम्हाला उत्तेजन देतात आणि आमच्या सेवेमध्ये त्यांचा सहभाग आहे. We should praise and thank the Lord for such brothers and sisters who encourage others for the work of the ministry. आणि या वचन 1 चा दुसरा भाग आपण जर पाहिलं तर पौल आणि तिमोथी जे आहे ते स्वतःविषयी पौल म्हणत आहे की आम्ही येशू ख्रिस्ताचे दास आहोत. And he's mentioning them as the servants of Christ Jesus. आणि हे जे शीर्षक आहे येशू ख्रिस्ताचे दास ते दोघांनाही शोभणारं आहे आणि दोघांनाही मान्य असं आहे. This title, servants of Christ Jesus, is suitable to both of them. तारण पावलेले जे लोक आहेत ते स्वइच्छेने दासपण स्वीकारतात. People who are saved, they willingly become servant of Lord Jesus Christ. आणि म्हणून जे याच्याविषयी विचार करत असताना जे पार्श्वभूमीमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणची जी बहुतांश लोकसंख्या होती त्यांचा व्यवसाय त्यांचं काम जे होतं ते दासपणाचं होतं, ते गुलामगिरी करत होते. Some people in that city were slaves. आणि पौल आता या ठिकाणी स्वतःला आणि तिमोथ्याला तो दास म्हणत आहे. And Apostle Paul is calling Timothy and himself the servants. आणि तो सांगत आहे की आम्ही स्वतःचे अधिकार, स्वतःची इच्छा, स्वतःचं प्राधान्य हे त्यागून आता देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आता आम्ही आनंद मानतो. When he say he is a slave, he is saying that it's not my will, but I am here to do the will of God. मी पापाचा आणि माणसाचा दास नाही, तर मी आता येशू ख्रिस्ताचा दास आहे. आम्ही येशू ख्रिस्ताचे दास आहोत. He says that I am not now the slave of sin and man, but the slave of Lord Jesus Christ. आणि हे दासपण जे आहे ते स्वतःच्या फायद्यासाठी नाही, तर हे दासपण ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी, त्याच्या विश्वासणाऱ्यांची मंडळींची सेवा करण्यासाठी आहे. So he is saying that he is a servant. It is not for his own benefits, but for the service of the Lord and the well-being of the church. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की पौल आणि तिमोथ्य हे दासपण स्वीकारतात आणि येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचं ते लोक अनुकरण करत आहेत. We learn that Timothy and Paul, they have received this servanthood in order to serve God's people. बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो सर्वात उत्तम उदाहरण आहे ज्याने ते दासपण स्वीकारलं, जो देवाच्या योजना पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये दास म्हणून, देवाचा सेवक म्हणून तो या जगामध्ये आला. Lord Jesus Christ is the perfect example who became slave or servant in order to fulfill the will of the Father. मार्क 10 आणि 45 मध्ये ख्रिस्त म्हणतो की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करण्यासाठी आला आहे. In Gospel of Mark, Lord Jesus Christ says that the Son of Man
came not to get the service but to serve others. आणि म्हणून जे प्रेषित आहेत, जे शिष्य आहेत, सुवार्तिक आहेत, पाळक आहेत, शिक्षक आहेत, या सर्वांना येशू ख्रिस्ताचा दास हे जे शीर्षक आहे त्यांच्यासाठी हा मोठा बहुमान आहे. And this is a great title of honor to be called the servants of Christ Jesus. कारण देवाची सेवा करणं, मंडळीची सेवा करणं हे त्यांचं पाचारण आहे. Because this is it is their calling to serve God and God's people. ते मंडळीचे सत्ता चालवणारे किंवा मंडळीवरती अधिकार आणि राज्य चालवणारे नाहीत, तर ते ख्रिस्त जो मस्तक आहे त्याच्या अधिकाराखाली मंडळीची सेवा करण्यासाठी ते ख्रिस्ताचे दास आहेत. So the leaders in the church, they are not there to rule and reign, but they are slaves under the reign of Lord Jesus Christ. मंडळी त्यांच्या मालकीची नाही किंवा त्यांनी स्थापलेली आहे म्हणून नाही, तर मंडळी ख्रिस्ताच्या मालकीची आहे, कारण ख्रिस्ताने आपल्या रक्ताने ती विकत घेतलेली आहे. The church does not belong to the leaders. The church belongs to Jesus because Jesus has redeemed the church by his blood. आपल्याला माहिती आहे की ते जे गुलाम होते त्यांना त्या ठिकाणी सर्वसाधारण वागणूक दिली जात असायची आणि त्यांना जे त्यांचे मालक आहेत त्यांच्या मालकाच्या घरातील जे काम आहे ते दिलं जात असायचं. And the slaves, they were submitting themselves to the owner and they were serving and doing the work of their master. जे नम्र आणि जे प्रामाणिक आहेत, जे विश्वासू आहेत, अशांना ते जे मालक होते ते चांगली जबाबदारी द्यायचे, मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी देत असायचे. To the faithful slaves, the owners or the masters were giving the big and good responsibility. परंतु जे बंडखोर किंवा स्वैराचारी होते, आज्ञा मोडणारे होते, त्यांना मात्र कष्टाची कामं, शेतीची कामं दिली जात असायची. And to the rebellious slaves, the masters were assigning very hard tasks. आणि पौलाने या पहिल्या वचनामध्ये जो शब्द दास म्हणून वापरला आहे तो ह्या अर्थाने वापरला आहे की असा दास किंवा असा गुलाम ज्याची आपल्या धन्यावरती अपार भक्ती आहे. And the word Apostle Paul used here for servant, that means that a slave who has a great allegiance towards his master. आणि त्याला स्वतंत्र होण्याची किंवा मोकळे होण्याची संधी असून सुद्धा तो दास म्हणून राहण्यासाठी पसंत करतो. And such slave that who has opportunity to get rid of his master, but yet he chooses to serve the master. प्रिय मंडळी, दासपणाची ही जी वृत्ती आहे ती आपल्यामध्ये देखील आपण वृद्धिंगत व्हावी म्हणून आपण परमेश्वराचं सहाय्य मागूया. Let us pray to the Lord that we may also get this kind of attitude that Apostle Paul is showing here, being the servant of Christ Jesus. आम्ही सर्व प्रकारची सेवा करून घेऊ नये, तर आम्ही इतरांची सेवा करावी. Let us not be here just to get service from others, but let us serve others. पुढे या वचनाचा दुसरा भाग आपण पाहूया. ख्रिस्त येशूमध्ये जे सर्व पवित्र जन आहेत त्यांना तो हे पत्र लिहित आहे. And this letter was written to the saints in Christ Jesus. पवित्र शास्त्र आपल्याला दाखवतं की ख्रिस्तामध्ये जे सर्व आहेत ते सर्व संत आहेत. The Bible very clearly teaches that those who are in Christ Jesus, they are called saints. They are saints. ज्या लोकांनी अनेक वर्ष समाजासाठी कार्य केलं, समाजसेवा केली आणि खूप धार्मिक कार्य करून ते मरण पावले, त्यांना या समाजात, आपल्या समाजात संत म्हणून घोषित केलं जातं. In our society, the society calls people who do some work in social work or the work of the religion, and after the death they give them title. परंतु पवित्र शास्त्राचा संतपणाचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे. But the Bible's view of sainthood is different. पौल सर्व जे ख्रिस्तामध्ये विश्वासणारे आहेत, ते करिंथमध्ये असो, रोममध्ये असो, कलसईमध्ये असो, इफिसमध्ये असो, त्यांना तो संत असं म्हणतो. And the Bible, according to the Bible, Apostle Paul, he calls people in Rome, people in Corinth, people in Colossae or Ephesus saints. आणि आपण पाहतो की पत्राच्या सुरुवातीला अभिवादनामध्येच तो त्यांना संत म्हणतो आणि नंतर पुढे इतर अध्यायांमध्ये जाऊन तो आपल्याला पाहायला मिळतं की तो त्यांच्या ज्या पापी सवयी होत्या, जी वागणूक होती, त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तो त्यांना बोध करतो.
And further we go down and we see that Apostle Paul was teaching them, exhorting them, and helping them to get rid of their bad attitude or bad behavior. आणि याच्यातून आपल्याला हे स्पष्ट होतं की ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना देव प्रभू येशू ख्रिस्ताचा न्याय पण देतो आणि त्यांना संत असं घोषित करतो, परंतु तो त्यांना पवित्रीकरणाच्या प्रक्रियेतून नेऊन तो त्यांना संत असं घडवतो. Here we learn that the Lord declares His people righteous on the basis of Lord Jesus Christ's work, and God also declares them the saints. At the same time, He also takes them by the process of sanctification. आणि म्हणून विश्वासणारे या नात्याने आपल्याला हे समजून घेणे गरजेचं आहे की आम्ही सर्व ख्रिस्तामध्ये संत असे घोषित केलेले आहोत. ते आपल्या सत्कर्माच्या कार्यामुळे नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावर कार्य केलं त्या पूर्ण कार्यामुळे आज आपण संत असे घोषित केलेले आहोत. It needs to be understood by the church that we are not declared saints because of our own work, but because of Lord Jesus Christ, and in Jesus Christ we are saints. प्रत्येक विश्वासणारा हा संत आहे. Every believer is a saint. दुसरी गोष्ट आपण पाहायला मिळते की पावित्र्य हे जे आहे ते संतपणाचं एक चिन्ह आहे. Holiness is one sign of the sainthood. संत या ग्रीक शब्दाचा प्रतिशब्द जो आहे तो पवित्र जन असं म्हटलेला आहे. The Greek word or the synonymous Greek word for the saint is holiness or the holy one. कलोसे 3:12 मध्ये आपण पाहतो की पौल त्या ठिकाणी म्हणतो तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे लोक आहात. In Colossians chapter 3:12, Apostle Paul calls the believer the holy one and the beloved of God. आम्हाला ख्रिस्ताद्वारे जी पापांची क्षमा आणि पवित्र असं घोषित केलेलं आहे, आम्हाला नवीन जन्म दिलेला आहे, आमचं हृदय आता परिवर्तित झालेलं आहे, म्हणून आम्ही आता स्वतःला नीतिमत्वतेचं धार्मिकतेचं जीवन शोभणारं जीवन जगण्यासाठी आपण स्वतःचं समर्पण करतो. God gave us new life, new birth, justification, and He also made us holy in Lord Jesus Christ, and according to that we walk worthy in this life. जगाच्या सर्व अशुद्धतेपासून खोट्या तत्वांपासून आम्ही स्वतःचं संरक्षण करतो, देवाच्या वचनाने स्वतःला भरतो, शुद्धतेच्या मागे आम्ही चालतो. We protect our lives from the impurity or unholy lifestyle as well as the false teaching, and we fill our lives with the word of God. पवित्र शास्त्र आम्हाला या पवित्र जीवनाचा पाठपुरावा करायला आम्हाला उत्तेजन देतं. The Bible teaches us to follow the word of God. रोम 12:1 आणि 2 मध्ये देवाचं वचन असं सांगतं की ह्या सर्व बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. I appeal to you, therefore, brothers, by the mercies of God, to present your bodies as living sacrifice, holy, acceptable to God, which is your spiritual worship. Do not be conformed to this world, but be transformed by the renewal of your mind, that by testing you may discern what is the will of God, what is good and acceptable and perfect. आणि आपण पाहतो की पवित्र शास्त्र जे आहेत, सर्व जे ख्रिस्त येशूमध्ये संत आहेत त्यांना पवित्र जीवनाचा पाठपुरावा करण्यासाठी, त्याच्या मागे लागण्यासाठी उत्तेजन देतात. And the Bible very clearly encourages the saints to follow the path of righteousness. आणि ही धार्मिकता, हे उत्तेजन आम्हाला सहभागितेमध्ये मंडळीमध्ये आपल्याला प्राप्त होतं. And this encouragement we get in the fellowship and in the church. देवाचा पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांमध्ये वास करतो आणि म्हणून तो जगाच्या या सर्व अशुद्धतेपासून दूर राहण्यासाठी विश्वासणाऱ्यांना टोचणी देतो. The Holy Spirit indwells the believers and He convicts the believer to stay away of the sins. त्याचं वचन विश्वासणाऱ्यांसाठी ती भाकर आहे जी त्यांना अशुद्धतेपासून दूर राहण्यासाठी बळ देते. God's word is the bread for their souls that keeps them away from the sin. सहभागितेमध्ये असणारे जे बंधुजन आहेत ते आमच्यासाठी प्रार्थना करतात, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि आम्ही एकमेकांना
पवित्रतेमध्ये वाटचाल करण्यासाठी सहाय्य करतो. Being the saints, we pray for one another and we help others to grow in the holiness. आणि म्हणून पौल या ठिकाणी विश्वासणाऱ्यांना संत म्हणत आहे, कारण ते ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या द्वारे, ख्रिस्ताच्या ठायी ते पवित्र आणि संत असे गणले गेले आहेत. Apostle Paul is calling the church, the believers, the saints, because they are saints in Christ through him, in him. ख्रिस्तामध्येच ते सर्व आता नवी उत्पत्ती आहे. त्यांच्यातला जुना स्वभाव, त्यांच्यातला पापाकडेचा ओढा आता निघून गेला आहे आणि ते देवावर प्रीती करणारे असे बनले आहेत. Now, those who are in Christ Jesus, they are new creation, and now they have inclination towards the righteousness, and they do not have inclination towards the sinful things. पहिल्या वचनाचा जो दुसरा आणखी एक भाग जो आहे तो त्या ठिकाणी म्हणतो, फिलिप्पी येथील अध्यक्ष व सेवक यांना देखील. And the second line of this verse teaches with the overseers and deacons. पौल केवळ विश्वासणाऱ्यांनाच संबोधत नाहीये, तर पौल त्या ठिकाणी असणारे जे अध्यक्ष आणि सेवक आहेत, ज्यांना मंडळीची जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यांना देखील तो संबोधत आहे. He is giving the salutations not just to the believers but overseers as well as deacons. आणि अध्यक्ष आणि सेवक हा जो शब्द आहे तो आपल्याला मंडळीच्या सेवेसाठी देवाने जी दोन पदरी नेतृत्व दिलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगतं. And these two words teaches that there are two offices in the church. आणि हे जे दोन पदरी नेतृत्व आहे ते मंडळीच्या सुव्यवस्थेसाठी आणि सेवा कार्यासाठी दिलेलं आहे. And this is for the service and the administration of the church. आणि हे जे दोन कार्यप्रणाली आहेत ते देवाने स्वतः प्रस्थापित केलेलं आहे. These two offices are established by Lord himself. आणि पहिला शब्द जो आहे तो अध्यक्ष. The first word is overseers. त्याला एल्डर्स किंवा बिशप्स असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. And the synonymous word for overseer is bishop and elder. आणि ते मंडळीमध्ये वचनाचा उलगडा करणं, शिक्षण देणं आणि सर्व जी आत्मिक गरज आहे विश्वासणाऱ्यांची ती भागवण्यासाठी ते जबाबदार आहेत. They shepherd the flock with the exposition of the scripture. तसंच ते प्रार्थना आणि मार्गदर्शन करणं आणि इतरांना, विश्वासणाऱ्यांना देवाच्या सेवेसाठी प्रशिक्षित करण्यासाठी ते जबाबदार आहेत. They guide the people of God, they pray for them and they equip the saints for the work of the ministry. आणि दुसरा जो गट आहे तो ज्यांना सेवक म्हटलेला आहे किंवा डिकन्स असं म्हटलेलं आहे. The second group or the second title or office is deacon. आणि ते मंडळीच्या सर्व भौतिक गरजा, सुव्यवस्था, प्रशासन, आर्थिक व्यवहार याच्यासाठी ते जबाबदार आहेत. And they are responsible for the physical as well as the financial arrangements of the church. प्रियांनो, देवाने मंडळीला जे स्वतः तो सुशासन करू इच्छितो त्या सुशासनासाठी त्याने नेमून दिलेले सेवक आहेत. For the good order in the church, God has appointed these leaders in the church. आमचा देव जो आहे तो सुशासन करणारा, सुव्यवस्थेचा देव आहे. Our God is the God of the order. वचन 2, देव आपला बाप व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. Verse 2, grace to you and peace from God our Father and Lord Jesus Christ. आपण पाहिलं तर जवळपास सर्वच पत्रांमध्ये पौलाने विश्वासणाऱ्यांना हा आशीर्वाद दिलेला आहे. In all the letters we learn that Apostle Paul has given this blessing to the church. आणि पुढे वचनाच्या जे पत्र लिहिले आहेत त्याचा जो मुख्य विषय आहे त्याच्यामधून या आशीर्वादाचं तो स्पष्टीकरण करत आहे. And Apostle Paul, he is dealing the things in the churches, but those things flow from these blessings. आणि तो म्हणतो की तुम्हास कृपा व शांती असो. He says grace and peace to you. देवाने अपात्र अशा मानव जातीवर त्याच्या चांगुलपणाचा केलेला वर्षाव म्हणजे कृपा आहे. We learn that God has given the unmerited favor to the unworthy man. आणि आम्ही हे लक्षात घेऊ की कृपेशिवाय शांती नाही. Without grace there is no peace. आणि आपण विशेष करून या मंडळीचा विचार करत असताना आपण हे समजून घेऊया की ही जी मंडळी होती, फिलिप्पीकरास मंडळी जी होती ती थोडकी होती आणि ते लोक रोमी सत्तेच्या साम्राज्याखाली होते.
ते विरोधामध्ये होते, ते छळामध्ये होते. We learn that this church was small, this church was going through the suffering and persecution, and they were under the Roman governance. आणि पौल जो आहे तो या अभिवादनातून कृपा आणि शांती हे शब्द ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो त्यांना पुन्हा एकदा ते ख्रिस्तामध्ये कशा प्रकारे आशीर्वादित आहेत आणि धन्य आहेत याची आठवण करून देतो. While Apostle Paul he is using these words grace and peace, he is reminding them what a blessing they have in Lord Jesus Christ. आणि ही जी शांती आहे ती देवाने त्यांच्यावर केलेल्या दयेच्या जाणीवेतून प्रवाहित होते हे त्यांना तो दाखवून देतात. And this peace that they enjoy or they have, that came to them from the grace. दुसरी गोष्ट या दुसऱ्या वचनातून आपल्याला पाहायला मिळतं की देवपित्याने दिल्याशिवाय कोणीही या कृपा आणि शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही. Unless God the Father gives the peace and grace, nobody can experience or enjoy this peace and grace. केवळ तोच जो देव पिता आहे तो सर्व आध्यात्मिक आशीर्वादांचा तो झरा आहे. He is the source of all the spiritual blessings. आणि याकोब 1:17 आपल्याला याच गोष्टीचं पुष्टीकरण करतं की प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक उत्तम दान वरून देवाकडून पित्याकडून आहे. And James also says the same thing, that all the perfect blessings and all the good gifts are from our Father. तिसरी गोष्ट आपण यातून शिकू शकतो की कृपा आणि शांती आम्हाला ख्रिस्ताद्वारे लाभते. And one more thing we learn here, that grace and peace that we have, that is because of Lord Jesus Christ. कारण देव आणि मनुष्य यांच्यामधील एकमेव मध्यस्थ परिपूर्ण मध्यस्थ हा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. Because Lord Jesus Christ is the only mediator between God and man. कृपा आणि शांती हे जे आहे ते दोन्ही आम्हाला देवाकडून मिळालेले आशीर्वाद आहेत. Grace and peace are blessings we have received from our God. आणि हे आशीर्वाद बाह्य परिस्थितीमुळे कधीच बदलत नाहीत. And these blessings do not change because of the outward atmosphere. आणि हे आशीर्वाद आम्हाला देवाच्या प्रीतीची आठवण करून देतात की आम्ही अपात्र असताना देवाने आमच्यावरती ख्रिस्तामध्ये कशा प्रकारे कृपा केली आणि त्याचं चांगुलपण आम्हाला दाखवलं. And this salutation reminds us that how in Christ Jesus God being gracious to us, and he has shown the goodness of him to us. ख्रिस्ताच्या बाहेर शांती नाही, ख्रिस्ताच्या बाहेर आनंद नाही आणि जीवनामध्ये पूर्णता नाही. We learn here that there is no fullness of life, joy, peace and grace apart from Lord Jesus Christ. आणि मध्यस्थाशिवाय पित्याची शांती, पित्याचा आनंद, पित्याची संपूर्ण जे परिपूर्ण जीवन आहे ते आम्ही कधीच अनुभवू शकत नाही. And without mediator we cannot experience the grace, peace and the fullness of life. आम्ही ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ताच्या ठायी कृपा आणि शांती पावलेला आहोत. We are in Christ, through him, by him we have received grace and peace. प्रियांनो, या फिलिप्पी करस्पत्राच्या अभिवादनातून आपण काय शिकतो? What do we learn, dear church, from this salutation? आम्ही ख्रिस्ताशिवाय या जगामध्ये शांती आणि आनंदाचा शोध घेऊ नये. We learn that we should not seek grace and peace apart from Jesus Christ in this world. आमचा पापी स्वभाव जो आहे तो आम्हाला आनंदाची चुकीची व्याख्या देतो आणि आम्हाला पापामध्ये शांती शोधायला भाग पाडतो. Our sinful nature, he always tries to get the grace and peace apart from Lord Jesus Christ. आणि देवाशिवाय आम्ही नेहमी तो आनंद मिळवण्यासाठी संघर्ष करतो. And we strive to get that joy apart from God. आणि ती मिळणारा आनंद जो आहे तो देखील आम्हाला कधीच समाधान देऊ शकत नाही. And that joy that we try to get by our own labors in this world, that will never satisfy our soul. देवाशी समेट झाल्याशिवाय शांतीचा खरा अनुभव आम्हाला येऊ शकत नाही. Unless we reconcile to God, we will never experience the peace with God. म्हणून त्या पवित्र आणि जो विश्वासू देव आहे त्याला आम्ही शरण जाणं, पश्चाताप करणं गरजेचं आहे. Repenting and believing this almighty, believing in the almighty God. दुसरी गोष्ट या अभिवादनातून आपण शिकतो की ख्रिस्तामध्ये आम्हाला जे बंधुत्व लाभलेलं आहे, जे आमचे ख्रिस्तामध्ये भाऊ आणि बहीण आहेत त्यांना आम्ही हलके मानू नये, कारण ती देवाची देणगी आहे. We also learn that the brothers and sisters, they are gifts from our God. We should not dishonor them.
आम्ही त्यांना उत्तेजन देणं गरजेचं आहे. आम्ही त्यांच्या सोबत राहून एकमेकांना आकार देणं गरजेचं आहे. We need to have fellowship with them, encourage them, and we need to equip one another. आम्ही ख्रिस्तामध्ये संत म्हटले गेलेलो आहोत आणि म्हणून आम्हाला पवित्र्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे. We are saints in Christ, therefore we should pursue the holiness. आम्ही कृपेने संत असे घोषित केलेलो आहोत. Because of the grace, we are declared saints. प्रभू करो आणि ही कृपा आणि ही शांती आम्हाला या वचनातून प्राप्त हो. May the Lord give this grace and peace from His word. पुढे या फिलिप्पीकर पत्राचा आपण अभ्यास करत असताना प्रभू आम्हाला त्याच्या वचनाप्रमाणे पवित्र आत्म्याचं सहाय्य देव आणि आम्हाला या ख्रिस्तामध्ये तो आनंद प्राप्त होण्यासाठी त्याची कृपा पुरव. As we study this letter, may God give us the joy by studying this wonderful letter. थँक्यू. Yes, thank you. Brother Prashant. थँक्यू ब्रदर अमित आणि ब्रदर मंगेश. आपण पुढे प्रभू भोजनाच्या विधीकडे जाणार आहोत. आपण एक गीत गाऊया.